दरख्वास्त की जाते हैं जो बाइक के ओनर है मालिक है, कृपया कर टेंट में नहीं लगाना, वो दर्शकों के लिए खास टेंट है. नो बाइक. लेट्स स्टार्ट टू गेम. इशारा पोचले शिवरामजी बैतीला जाऊया आणि पाहूया बॅक टुगेदर आजचा तिसरा दिवस पहिला मॅच. स्वागत आहे दर्शकांचं. उपस्थित खेळाडूंचंही मी स्वागत करतोय. खेळणे प्रीमियर लीग तिसरा दिवस पहिला मॅच पहिला चेंडू बॉलिंग मार्क पर सुफियान मोईन पटेल समोर आहे. सुफियान शेख 5 ओव्हरची मॅच. 2 दिवस क्रिकेट आपण पाहिलं. तिसऱ्या दिवशी अपेक्षा आहे. बॅकफुटवर गेला अगदी पहिल्या चेंडूवर. काय जोरदार हमला बोल. काय खणखणीत सुरुवात केली केपीएल. तिसरा दिवस पहिला चेंडू बॅकफुटवर जाताना उंच आलेला बॅकफुटवर गेला जागा बनवली आणि ठोकला पहिला चौकार. बेहतरीन स्ट्रोक. चरण चौकार आला. ओ हो गतीमध्ये परिवर्तन. नाईस चेंज. अतिशय चांगला बदल केला. पहिला चेंडू आखुट्यामध्ये बॅकफुटवर जाताना उंची होती पण वेग नव्हता. ते कमी वेगाला चेंडूला डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करताना बाउंड्रीच्या ठिकाणी पाठवलं. 4ने खणखणीत तर खातं कोळलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतोय सुफियान शेख. सुपर किंग खेळणे सुपर किंग कडून ज्या प्रकारे IPL मध्ये सेम कोड हा पिवळ्या येलो रंगाचा परिधान केलेला हा सुपर किंग. खेळणे सुपर किंग बॅटिंग करताना सनरायझर्सच्या कॅप्टन टॉस जिंकली. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अगदी पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारून आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिले मॅच एक झकास सुरुवात करून दिले सुफियान शेखने. तिसरा बॉल. सुपर बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. बॅटची कडा लागले का फिंगर घेऊन ऑफ. अगदी तिसऱ्या चेंडूवर कॉट बियॉन्ड द स्टंप. हर्षल कॉट. हर्षल राव. बॉल बाय मोईन पटेल. सुपर बॉलिंग यार. म्हणून म्हटलं होतं जो टॉस जिंकला तो अतिशय क्लीन बोल्ड. नॉट बियॉन्ड द स्टंप. काय बॉलिंग टाकली यार. सुपर डावखुरा फलंदाज. त्याच्या विरोधात पहिला चेंडू जी चूक झाली ती चूक किती लवकर सुधारली बॉलरने. अर्थातच मोईन पटेलने. पहिला चौकार दुसरा डॉट आणि तिसरा बॉल क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉयड. पहिला हादरा सुपर खेळणे किंगला लागलाय जेव्हा धाव संख्या फक्त 4. यस मनोज पाटिल बड़े दिल से आपका स्वागत करता हूं. अरे यस मोइन पटेल के खुद पिता. बेहतरीन यार. ये तो स्वर्ण योग है. जैसा सुनील गावस्कर कमेंट्री में बैठकर रोहन गावस्कर की जो कमेंट्री बोल रही थी मनोज पाटिल, तो स्वर्ण योग ये आता है ना वो बड़ा बड़ा दिलचस्प रहता है. मन को छू के जाता है. सोहेल पटेल इन एट क्रमांक 3. यस कैप खान के मोइन पटेल ओपन के मुकाबले में खेल चुके. व्हाट अ क्लास यार. दैट इज अ बेहतरीन स्ट्रोक. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. पर 2 धाबा ना परंतु या स्ट्रोक ने कमाल केली. काय ऍक्शन आहे. जस्ट लाइक द सचिन रमेश तेंडुलकर. स्टाइलिश स्ट्रेट. सुपर शॉट यार. जिथे गाडी थोडी फसत होती ते गाडीला सुरलीत काढताना ऑन द अप स्ट्रोक. 2 रन. ओ कडक स्ट्रोक. हो एक्स्ट्रा कव्हर खोला. त्या एक्स्ट्रा कव्हरने 2 टप्प्याने चेंडू आणला जरूर. 2 धावा पूर्ण करताना आले आले आपला जलवास इरादा स्पष्ट केलाय खास करून सहेलने. बेहतरीन स्ट्रोक. 2 चेंडू खेळले. 2-2-4 स्कोर 8 वर. पहिलं 4 नंतर डॉट विकेट. 2-2 नाव लास्ट बॉल. P1चं पहिलं ओव्हर हाताळलं जातं. बॉलिंग मार्कवर सनरायझर्स खेळणेकडून
मोईन पटेल सुपर बॉलिंग यार. स्वतः पिताश्री म्हणजे आमच्या आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी जवळ बसल्यात. गर्व की बात आहे. और पिचिंग डाऊन टॉप साइड ऑफ स्टंप. इट्स वाईट. पहिला वाईट. तिसरा दिवस, पहिला मॅच, पहिला वाईट. अगदी पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकाऱ्याने खातं खोललं. आजचा दिवस चौकाऱ्याने सुरुवात केली. सुपर शॉट. पण त्याच्यानंतर जास्त आनंद मात्र टिकू दिला नाही बॉलर मोईन पटेल. लास्ट बॉल पिओनचा बॅकफुटवर गेला. ऑन द पिच शॉट बरोबर भिंतीला लागून आल्यानंतर 2 धाव मिळतील. पहिल्या ओव्हरची झाली इथून समाप्ती. 11 धावा, 1 गडी बाद. अनादर वन्स अगेन नेल्सन आकडा. नेल्सन फिगर ऑन द स्कोरबोर्ड. डिबेट सेपरेट असेल कदाचित एक टांग त्याने उपरी करून आपला इशारा केला. दिस नेल्सन फिगर. ॲक्शन समोर बॅटिंग करताना सोहेल. ओ माय गॉड. फ्लिक ऑफ द रिस्ट. कुठंतरी थोडासा स्विंग झाला. चेंडू अंगावर येतोय. फंबलिंग उलाढतील मिलू दिला नाही. बॅटमध्ये रडारमध्ये आला नाही. डॉटने सुरुवात केली. पिचूचा सेकंड वरून प्रोग्रेस बॉलिंग मार्क पर जिम्मा सोपवलाय. सनरायझर्स खेळणे रजा शाह द बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना उपरी किनारा टॉबेतला लागून बिहाइंड द स्टंप सिंगल मिळत. एक चेंडू एक टाकताना पूर्णपणे सूचित करत होता अनिप बाय. केपचं टाकलेलं तर फुलातून पहिलं तेज तरार बॉल. तिथे प्रेशर त्याने काल क्रिएट केलं. चांगला फटका मधोमध इथं डाऊन द बॉल. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटलाय. चेंडू झाला फरार. वाईडी डी स्क्वेअर लेगच्या बाजूला जो फाईन स्क्वेअर लेग आहे त्याला बीट करताना चेंडू होतो फरारचा रन. खेळणे हा पहिला मुकाबला आपल्या बेटीला. तिसरा दिवस. ग्रेट शॉट. हो हो हो. खूप सारा स्ट्रोक. लॉब केला होता. अपॉले गेले तर लॉब केला अगदी लॉंग ऑनच्या भरून. मिळतील 2 धावा. 18/1. सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर रजा शाह. आणि या 2चा फटका मात्र सोहेलच्या बॅटमध्ये तो जातोय 7 वर. सुपर बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. किती चूक लवकर सुधारतात बॉलर. कौतुक आहे. पहिले हा पॉली दिली त्याच्यानंतर ऑफस्टंपला चेंडूला डिलिव्हर केलं. पिचिंग केलं. नतीजा स्लाइटली या मोसमातला या हंगामातला हा पहिलाच प्रीमियर लीग. सुपर बॉलिंग यार. 18/1. 1.5. लास्ट बॉल बॅकफुटवर जाताना फिल्डिंग खराब झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बॅकफुटवर हुक करायचा शॉट जॅक करण्याचा प्रयत्न परंतु ती संधी नाही. गतीमध्ये परिवर्तन. 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ झालाय समाप्त. पहिल्यांदा बॅटिंग करताना मात्र निर्णय घेतल्यानंतर सुपर किंग खेळणे धावा 1 गडी बाद. 19 फॉर 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर पॉवर प्ले फिनिश. रोशन व्हॉट अ सुपर स्विंग. हे गीत ऐकल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी बनवणार आहोत. खेळणे किंग आणि त्यांच्या विरुद्ध खेळणे नाईट रायडर्स. नेक्स्ट मॅच जसे 1 इनिंग ब्रेक होईल आम्ही टॉस इथे घेऊ. टॉस का बॉस आहे मंचावर.
बॉलर बॅक टू ड्राईव्ह ऑन द अप ड्राईव्ह फक्त सिंगल मिळते. KPL आझाद क्रिकेट प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही अगदी मनातून स्वागत करतो. तिसरं पगिती पेतावर राईट आर्म ओव्हर द विकेट क्रॉस द बॅट जोरदार अपील लाऊडली अपील पण अंपायर शिवरामजी बैते इज नो डाऊट स्पष्ट फेटाळली. अपील मध्ये जोरदारपणा होता परंतु कुठेतरी आत्मविश्वास जो लागतो तो उत्साहापेक्षा थोडा कमी आढळला. स्पष्ट फेटाळली आहे. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर मनसूर फकी आणि त्याच्या विरुद्धात आता बॅटिंग करताना शोएब पटेल जो खेळतो 6 वर पॉइंट खडा केले. डीप कव्हर अप होऊ शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर लावला. काऊ कॉर्नर डीप आहे. कडक स्ट्रोक खडे खडे मारलेला ऑन ड्राईव्ह सरळ भिंतीला लागून मैदानाचा आज चेंडू फक्त सिंगल मिळते. या सिंगलने 7 वर पोहोचलाय शोएब पटेल. आता सोहेलला करावा लागेल. तो खेळतोय 9 वर. इथून गेअर बदलणं गरजेचं आहे कारण तिसरा वर मध्यातला वर चालू आहे. थोडं स्पीड करायला लागेल. धावाला गती देणं गरजेचं आहे. चांगला चेंडू टप्पा पाण्यात थोडंसं उचली घेतले परंतु दिशा होती. दिशा थोडीच स्विंगने खराब केली. नतीजा वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावने 22 बनल्यात. 1 गडी बाद. शांत क्रिकेट सकाळचा माहोल ड्यू फॅक्टर अतिशय महत्त्वाची तीच बाब झेडली आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. लवली बॉल आणखी एक चांगला चेंडू बरोबर जनबरी इंटू द ब्लॉक बरोबर बॅटच्या खालून पसार झाला विकेटच्या हातात. बिंदी अगेन 1.1. नाव 2 चेंडूचा खेळ अजून या ओव्हर मधला बाकी आहे. 5वा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर मनसूर फकी सुपर बॉलिंग आहे. सट्टिक लाईन अँड लेंथ गदीमध्ये परिवर्तन केलं होतं. छान डाऊन द बॉल झेल घेतला का उघडला. खेळ झाला इथे तमाम. बॅट्समॅन आउट. काय बॉलिंग टाकली यार. मनसूर फकीची कौतुक करायला लागेल. एक पहिल्या बॉलला सिंगल डॉट सिंगल वाईड नंतर विकेट. सुपर बॉलिंग यार. नाव लास्ट बॉल नवीन बॅट्समॅन नसीर कुरेशी जोरदार फिंगर गॉन अप. इट्स अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 झटके करारे झटके. बॅक टू बॅक 2 विकेट. आता अडचणी वाढल्या गेल्या सुपर खेळणे किंगचे कारण 2 जिथे चांगली सुरुवात दुसऱ्या विकेटला भागीदारी चांगली जमत होती परंतु ती फोडली. फक्त 3 धावा. यस रोशन थँक्यू सो मच. फक्त 3 धावा देत 2 झटके दिले परंतु दुर्दैव म्हणायला लागेल कारण कोणताही बॉलर 2 षटक टाकू शकत नाही. ओ टाकू शकत नाही. दुसरा ओव्हर असतं तर ही चान्स फॉर द हॅट्रिक. नसीर कुरेशी वेल डन. चांगला जॉब केला. सुपर अडचणी निर्माण केले कारण धावा 22 वर 3 झटके लागलेत. KPL खेळणे प्रीमियर लीग 2025 तिसरा दिवस पहिला मॅच
जैनुल शहा बॉलिंग मार्क वर. चला नेक्स्ट मॅच टॉस मॅचचे टॉस आम्ही घेणार आहोत 1 नंतर. खेरणे किंग आणि त्याच्या विरोधात खेरणे नाईट रायडर्स. वाईटने ती सुरुवात होते. एक एक्स्ट्रा धाव मिळतं. वाईट झाली. चांगला निर्णय मात्र घेण्यात आलेला आहे, कारण डेव फॅक्टर अतिशय महत्वपूर्ण असेल. त्याचा पुरेपूर फायदा बॉलिंगनं उठवला आहे सकाळच्या सत्रामध्ये. क्लास शॉट यार. दॅट इज द बेहतरीन स्ट्रोक. लवचिकता पहा, त्याची उंची, मजबूत शरीरचा असल्या आतापर्यंत काय ब्रेक झाला यार. बेंड झाला, बॅकफुट वगैरे परफेक्टली. हेड आय अँड हँड कॉम्बिनेशन सुपर्ब. फाईन लेगला हा जाऊन, परंतु एक जरी धाव मिळेल पण पाहण्यासारखा स्ट्रोक सिंगल साठी. अतिशय दर्जेदार क्रिकेट. तिसरा दिवस आपल्या भेटीला आणि पहिलीच मॅच मैदानाच्या आत. 24 धावा 3 गडी बाद. चौथोर टाकलं जातं. ड्यू फॅक्टर तो ओळखला. चाणक्य कॅप्टनने काही क्षणाचा वेळ न घेता ही चूज द बॉलिंग फर्स्ट. Perfectly taken decision after the on the toss by the skipper. Point deep cover. Cow corner deep. जोरदार प्रयास. Yes, it's another wicket. What a lovely ball. पायाला लागल्यानंतर शरीरचा एष्ट्राचा भेद घेतला. It's a big wicket. Big wicket. चौथा खंदा बॅटर ज्याच्याकडून टोळेजंग फटकेबाजीची अपेक्षा होती, तोही मात्र अपेक्षाला पुरेपूर अनपेक्षित करताना तंबूच्या दिशेला रवाना. 4 गडी बाद. स्कोर मात्र फक्त 23. लॉस ऑफ द 4 विकेट. चेंडू आणि एक धाव मात्र मिळते. स्कोर मध्ये 25 बनलेत. 25. फुल टॉस. विशेष फायदा पण नो बॉल. प्रसाद राज्याध्यक्ष जे अंपायर आहेत, हा छातीच्या वर बिमार. अडलला No+1 आणि पुढला चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटला सुपर हिट करण्याची संधी मात्र बॅटर समोर आता असेल. स्ट्राईक वरती सुफियान पटेल, team captain of the middle, in chance to the opportunity to hit maximum to the free hit. Deep cover, deep extra cover लावला गेला. फ्री हिट बॉल राईट अमोर द विकेट. अबे फ्रॉम द बॉडी थेट गेला सिलिमी टॉपला. सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड. थोडा जरी वेळ घेतला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. फ्री हिटला रनआउट. फक्त रनआउट आणि ती संधी उपलब्ध झाली तर काही सेकंदाच्या आत बॅट बरोबर प्रॉपिंग क्रीज मध्ये आणली. सुदैव ठेवतो बॅट्समन कोणत्याही हानी न 27-4 असा स्कोर आहे. चौथं उपगिरीपथावर 3.3 या ओव्हरची मात्र होती समाप्ती. आझाद क्रिकेट घेऊन येतो अतिशय दर्जेदार क्रिकेट प्रीमियर लीग. खेळणे प्रीमियर लीग 2025 अतिशय दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. लो फुलटाव सुचवली. लॉप केला बिल्डिंगच्या अगदी समोर लॉंग ऑफच्या ठिकाणी. 2 धाव. फक्त 1, नॉट 2. 1 रन. चेन्नई सुपर किंग थोडा आडला गेलेला आहे. 28 वरच्या सद्यस्थिती आहे. चौथं उपगिरीपथावर इथून 8 चेंडूचा खेळ फक्त बाकी. 2 मोठमोठे दोन फटके आले तर कुठेतरी प्रतिकार मिळाल बॉलरला काहीतरी संघर्ष करण्यासाठी. बॅट मागवलेले जे आपण सुपर किंगचा MS धोनी प्रीमियर लीगची हलकी बॅट वापरतो ना,
स्लॉगिंग वरला तशी बॅट थोडीशी हलकी असेल, मे बी चान्सेस टू द व्हेरी उंच उडाला फटका. काय सुपर्ब कॅच यार, नजाकत ज्यापर्यंत नजाकत मनकटी फटके मारतात तसे नजाकत फिल्डरची पहा. व्हॉट अ लवली कॅच यार, बेहतरीन कॅच रेयान, गुड जॉब. येस रोशन. बैटर के ऊपर मरते, बॉलर के ऊपर दिल छोड़ देते, लेकिन फील्डर के ऊपर दिल आया. नो डाउट, व्हाट अ कैच यार. दॅट इज अ स्पेक्टॅक्युलर कॅच टेकन बाय रेयान. सुपर्ब. अर्धा संघ तंबूच्या दिशेने रवाना. 28 वर 5. नाव द लास्ट बॉल इन द फोर्थ ओव्हर. सुपर बॉलिंग यार. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. 4 ओव्हरची झाली समाप्ती. 28 वर 4. 5 गडी बाद. येस, खेळणे नाईट रायडर्स अँड खेळणे किंग. नेक्स्ट मॅचचा टॉस. जसे एक इनिंग ब्रेक होईल, आपण सज्ज आहे. थोडंसं मी म्हणतो आपण आपको आना है टॉस के बॉस इस मंच के ऊपर. खेळणे किंग उसके अगेंस्ट है खेळणे नाइट राइडर्स. 2 कप्तान को दरखास्त की जाती है, प्लीज आपको आना है टॉस के लिए. चला 4 ओव्हरचा खेळ. इथून पहिली मॅच, तिसरा दिवस आपल्या भेटीला. अतिशय दर्जेदार सुपर्ब ही प्रीमियर लीग. पहिला मॅच 4 ओव्हरचा खेळ झाला. समत 28 फक्त लागल्यात. अर्धा संघ तंबूत. पपल्या, हो माय गॉड. इब्राहिम विकेटी करतो, बॉलिंग टाकतो आणि बॉलरला खूप लांब फेकून देतोय तो पपल्या. मजा यायची पपल्याच्या विरुद्ध खेळताय ना. बॅकफुटवर गेल्या जागा बनवतं. लेग ब्रेक चांगला टाकतो. इथे फंबलिंगने फक्त सिंगल घेतली. दुसरीची मांग केली, ती रुची दाखवली, ते स्पष्ट नकार दिला. 29 पोहोचतो सिंगलने. इथून 5 चेंडूचा अगदी 60 वर्षापर्यंत पोहोचलेला इब्राहिम आले बॉलिंग मार्कवर. खूप होती. MR बॉलला पहिल्या चेंडूवर कसं फेकावं, षटकार कसा ठोकावं तो बॉलर. फ्लॅट दिली. फ्लॅट देताना सगळ्या पुढे सरसवलं होतं. पुढे आलंय असं सांगितलं शिवरामजी वैतीने. तुझे पावलं कदाचित पुढे असेल, कदाचित कदाचित मे बी द पॉसिबिलिटी. आय डिक्लेअर द क्लिअर वाय नो. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. अनुभव, एक्सपिरियन्स किती महत्वाचा असतो ते दर्शवतोय. कैफ खान की तरफ से अगर लगातार 3 छक्के जड़ देते सुफियान पटेल तो दी जाएंगे गुफरान के लिए. तो सुपर्ब काय गोलंदाजी टाकली यार. तारीफ करतो आम्ही पपल्या. इब्राहिम हाणामारचे षटक, त्यामध्ये पहिले सिंगल डॉट, नंतर लेग बाय आणि 2. 4 चेंडू धावा फक्त इब्राहिम पपल्याने 4 धावा खर्च केलेत. लेग ब्रेकला ब्रेक खत्म करताना डाऊन द बॉल. गुड ट्राय बट 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 वेन. प्रयत्न चांगला, परंतु आला एकदा षटकार. सुपर्ब स्लॉग स्वीप आणि 6 रन. विरुद्धात खेळणे आदरणीय फारूक जी पटेल इनके शुभ हस्ते टॉस लिया जाएगा. सारे मुकाबले रोमांचक होने की संभावना है. ऐसे स्थिति में मुझे लग रहा है कप्तानों से थोड़ी सी गुफ्तगू करना बहुत ज़्यादा ज़रूरी है. आज टूर्नामेंट का तीसरा दिन है और निश्चित रूप से सारे मुकाबले बहुत ही तगड़े और कांटे के होने की संभावना है. चल, एक तरफ खेरने किंग्स अगेन, दूसरी तरफ है खेरने नाइट राइडर्स. ये बड़ा मुकाबला है. टॉस होने जा रहा है.
सम्मानीय फारूक जी पटेल, इनके शुभ हाथों से टॉस का बॉस किया जाएगा। चलिए, शायद हनीफ पटेल थोड़ी सी रणनीति बना रहे। कौन कॉल करेगा? कॉल टेल इज द कॉल, बट यस 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 केपीएल। तो चलिए, खैरने नाइट राइडर्स ने टॉस जीता है। सबसे पहले आज तीसरा दिन है, तीसरे दिन में क्या गेम प्लानिंग, क्या स्ट्रेटजी लेके आपकी टीम मैदान में उतरेगी? कुछ ऐसा फिक्स नहीं किया, बट रन रेट कवर करने का ट्राई करेंगे। लास्ट में हम हार चुके हैं, तो थोड़ा रन रेट में फ़र्क ही रहा है, वही बस कवर करना है इस मैच में। ठीक है, निर्णय आपके पक्ष में आ चुका है। क्या बल्लेबाजी करना पसंद करोगे या फिर गेंदबाजी करना पसंद करोगे, और टीम में कोई बदलाव किया कि सेम टीम को मैदान में उतराओगे? नहीं, सेम टीम मैदान में उतरने वाले हैं, और हम बल्लेबाजी नहीं चूज़ करेंगे, पहले बॉलिंग करना चाहेंगे। चलिए, मेरी तरफ से आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। खेलने किंग्स, आपको पहले बल्लेबाजी करने का निमंत्रण मिला है। कितना स्कोर बनाने की कोशिश करोगे, जो एक अच्छा स्कोर रहेगा जहां से आपकी टीम की जीतने की दावेदारी मजबूत होगी? हम 65 से 70 रन मारने की ट्राई करेंगे, तब हम मैच में रहेंगे। देखिए, विकेट की अगर हम बात करें, पाटा विकेट है, ऐसे स्थिति में आपके कौन सा ऐसा बल्लेबाज है जिनके ऊपर आपकी ज्यादा भरोसा होगा, जो अच्छा? हमारे सभी प्लेयर अच्छे खेल रहे, सब पे भरोसा है। केपीएल में अब तक आपकी टीम ने, मुझे लग रहा है ये तीसरा मुकाबला चल रहा है, तो कितने जीते हैं और कितने बैकफुट पर, मतलब कितने हारे हैं? हम दोनों जीते हैं, ये थर्ड मैच है। चलिए, मेरी तरफ से आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। चलिए, कमेंट बॉक्स में मेरे साथ संतोष मात्रे जुड़े हुए। संतोष, टॉस जीता है खैरने नाइट राइडर्स ने और पहली बार गेंदबाजी करने का लिया है फैसला। थैंक्स सो मच मनोज। अभी अभी 2 जीते हैं और 3 हारेंगे, और रन रेट से हारेंगे इंशाल्लाह। बॅक टू द क्रिकेट, पहिली मॅच, सेकंड इनिंग, 39चं टार्गेट. न्यूज फ्रॉम द सेंटर, मनोजने सांगितलं का टॉस स्थिती झाली सेकंड मॅचची आणि टॉस जिंकला खेळणे नाईट रायडर्स आणि चूज द बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅचच्या या मॅच मध्ये. टॉस आपल्या बाजूने लागल्यानंतर खेळणे नाईट रायडर्सने बोले 5 ओव्हरमध्ये 39 लक्ष्य, जवळपास 8 धावांची प्रत्येक ओव्हर मागे आवश्यकता है. 8 रन तकरीबन औसत से रन बनाने, 39 का लक्ष्य. पहला ओवर का जिम्मा सुफियान शेख. Sufyan Sheikh, the bowler of the P1, the first ball, a coming ball to Raja Shah. Point up, backward point cover, the extra cover. पहिला चेंडू ऑफसाइड ऑप्शन रिलीज करताना त्याला दंडित केलं वाईट म्हणून. वाईटने सुरुवात केली. पहिल्या मॅचचा जर इनिंगचा विचार, पहिला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं होतं खणखणीत. इथे वाईटने सुरुवात, दुसऱ्या इनिंगची पहिली बॉल, पहिली गेंद वाईट. Sufyan Sheikh once again P on first over and the bowling mark super खेळणे सुपर किंग कडून. सनरायझर्स चेसिंग टू 39. अगदी कुरवळत चेंडू झाला, प्रेमाने अलंगन देऊन गेला होता मैदानाच्या त्या एकदम मखमली अशा हिरवलीला. तोपर्यंत फील्ड केल्या, 2 धावा अर्जित केल्या. हे 1-2चा गेम फक्त आहे. विकेट जर गेल्या तर सेम स्टाईल होईल आणि प्रेशर मात्र बनेल. काय करावं, कोणते पण टार्गेट सेट केलं. टीम मॅनेजमेंटचं मात्र बरेचसे ॲडवाइस घेतला असेल येताना ओपनिंग बॅट्समनने, बॅटरने. पपल्यासारखा धुरंधर एक्सप्रेस मॅन त्याच्या डगआउटमध्ये जे शेवटचा ओव्हर हाताळला लाजबाब. एक षटकारचा विचार सोडला, पपल्या दिसला आम्हाला 22, 18, 19, 22 असताना. खऱ्या अर्थाने पपल्या बॅटरसाठी ओळखायचा. आक्रमक पण बॉलिंग टाकली यामध्ये. ग्रेट शॉट यार, नजाकत. स्ट्रेट डाउन द विकेट, दैट द बेहतरीन शॉट, जस्ट लाइक द सचिन रमेश टंडन स्ट्रेट अगेन्स्ट द सेनवॉन. ग्रेट सेनवॉन. 2 धाव मिळतात, धावसंख्या तब्बल 5 वर. ही फलंदाज आहे ना, ही शांत चित्ताने बर्फ ठेवून मात्र 39 लक्ष, कारण अजूनही मात्र तो नमीपणा आहे, तो ड्यू फॅक्टर अजूनही गोंधळ घालू शकतो. त्यासाठी वेट अँड वॉच. 5-0 गडी बाद. ग्रेट बॉलिंग यार, ये अपेक्षित आहे सुपर किंगला या बॉलर कडून. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर नॅचरल आउट स्विंग, द बीट टू द बॅट्समन, नो रन.
पहिला वाईटने सुरुवात 2-2 आणि त्यानंतर डॉट. संतोष जी, रिजवान दीवान ने बड़ा अनाउंसमेंट किया खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने के लिए। उन्होंने कहा कि लगातार 3 गेंदों पर 3 सिक्स के लिए 3000 की धनराशि। तो ये खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने का बहुत अच्छा उद्देश्य है रिजवान दीवान की तरफ से। लगातार 3 गेंदों पर 3 छक्के ठोकने वाले बल्लेबाज को मिलेगा रिजवान दीवान की तरफ से 3000 की धनराशि। बढिया बढिया बात आहे. ही तर खासियत आहे KPL ची. मोठमोठ्या धनराशी प्रत्येक षटकारात आतिश भगतदार प्राइस. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ माय गॉड, that lofted तर ओव्हर द लॉंग ऑफ इज अनदर 2. 2 धाव मिळतील. खणखणीत दणदणीत सुरुवात म्हणता जी 8 च्या आसपास तकरीबन 8 रन की प्रति ओवर के औसत से रन बनाते, लेकिन स्कोर जाता हुआ 2 रन से आगे. 9. क्लास शॉट हेलिकॉप्टर प्रॉपरली अलाउंड द कार्पेट ऑफ ड्राइव्ह केला. सिंगल मात्र अजित केली. लाजवाब बॅटिंग यार. सलामीला येताना काहीतरी काढ मात्र घेऊन आलेला आणि पिछा करताना एक दमदार सुरुवात. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट, इज अ फ्लाइंग स्टार्ट बाय चेन्नईच्या विरुद्ध मात्र इथे सनरायझर्स खेळणे. 10-0 गडी बाद. जाऊया ऐकूया सकाळच्या सतात हलकसं संगीत. नायक रेखा, परंतु ते केमिस्ट्री दोन्ही आघाडीचे छान जमले. 10-0 गडी बाद. अक्रॉस द बॅट खराब शॉट सिलेक्शन. हेड अँड आय, हेड अँड अनदर हँड कॉम्बिनेशन जर दिलं ना, नॉट प्रॉपरली हिट फ्लॉकशिप द बीट बॅट्समॅन बियॉन्ड द स्टंप गॅदर बिंदी अगेन. 10-0 39 टार्गेट. क्लास ही नजाकत, ही नजाकत. जेव्हा तुम्ही लेग ब्रेकला खेळता, तुम्ही ऑफ ब्रेकला खेळता, तुमच्या हालचाली फुटवर्क, जे फुटवर्क वानखेडे स्टेडियमला दाखवलं होतं भारत रत्न सचिन तेंडुलकरने, ती नजाकत होती. हालचाली नसल्या तर लेग ब्रेक तुम्हाला जागेच ठेवेल. प्रॉपरली मुवमेंट ऑफ द बोथ ऑफ द फीट प्रॉपरली. यू ही बॉलिंग, नो लेग ब्रेक, नो ऑफ ब्रेक, नो तिसरा. इज अ डायरेक्टली फीट ऑफ द बॅटर फ्लिपा. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. फ्लिपर ना बऱ्याच वेळा घात करतो. तो नेमका कधी टाकायचा हे सेंडवॉनला, ग्रेट सेंडवॉनला बरोबर होतं. ते मुथ्या मुरली त्यांना अवगत होतं का बाबा. तो फ्लिपर टाकला बॉलरने छान. सुफियान पटेल बॉलिंग वन्स अगेन. 13-0 19 टार्गेट. पहिली मॅच, तिसरा दिवस KPL. टाक आवाज आलाय लॉंगॉनच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण खाली, भिंतीने काम केलं. चेंडूला आत आणायचं. सिंगल मिळते त्या दरम्यान. या सिंगलने पोहोचलाय रजत सिक्का. 2 धाव मिळत आहेत. 2. संतोष जी, हनी पटेल इनकी तरफ से भी लगातार 3 गेंदों पर 3 छक्के के लिए 5000 की धनराशि। यानी दोनों तरफ से पैसों की यहाँ पे गंगा बह रही है, लेकिन किसी भी खिलाड़ी को अब तक इसका लाभ हुआ नहीं है। ये केवल अनाउंसमेंट हुआ है संतोष जी। यस लगाई यार, ये तो खासियत है KPL की। और कल के दिन और धनराशि इनामी के रूप में बैटर बॉलर हो फील्डर हो संतोष, दोनों टीमों के समर्थक जो है वो मेरे साथ बैठे हुए हैं। रिजवान ने कहा कि 3000 देंगे, हनी पटेल वो भी 5000, यानी एक से बढ़कर एक, यानी तू शेयर तो मैं सवा शेयर। तो पैसों की गंगा बह रही है, लेकिन अभी तक किसी बल्लेबाज के खाते में ये जमा हुआ नहीं है। ये केवल कहा है कि 3 लगातार गेंदों में 3 छक्के ठोक दीजिए और पैसे ले लीजिए। संतोष जी। येस थँक यू मनोज। 2 ओव्हरचा खेळ, पॉवर प्ले 2 होते जमतात। 18 धावा हे लागल्यात बिनगडी बाद। चांगल्या स्थितीमध्ये 39 टार्गेट येणारे 18 चेंडू आता शिल्लक आहेत। 18 चेंडू मध्ये 21 धावा, जास्त अंतर नाही, पण 2-3 विकेट कदाचित रोमांचक वाढवेल। त्या दरम्यान रोशनकडे आपण जाणार आहोत एक संगीत ऐकण्यासाठी। टीम
खऱ्याकडून रोशनला खूप मागणी असते. वेल्डन रोशन, चांगलं झकास संगीतज्ञ. 18-0 वरचा खेळ इथून झाले समाप्त. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 21 धावा. क्रिकेट आहे, इज गेम ऑफ चान्स. पण एकी हानी त्याने एकी विकेट म्हणजे हेही थोडे स्ट्रॉंग पॉइंट आहे, खास करून पिछा करताना सनरायझर्स खेळणे. फटका जरूर आहे, बरोबर जिथे क्षेत्रक्षण खाली होतं त्या ठिकाणी मात्र स्ट्रोक अर्थातच रिहान शेखने खेळला. तो 4 होतं सिंगलने, तर 13 वर खेळतोय रजा. रजाच्या खेळी खूप अतिशय महत्त्वपूर्ण असेल. आता 17 मध्ये 20 धाबा, 19 झाल्यात. 19 टार्गेट, आणखीन 20. कडक आवाज आल्या, टक टक टकाटक 2 धावा मिळत आहेत. चांगला फटका, कुठे घाई नाही, कुठे अतिरेक नाही, कोणते वेडे वगैरे फटके नाही. इज अ स्ट्रेट बॅट. आणि हेच संयम सांगून जाईल का हा मॅच संयम बने टेम्परामेंटने आपण आपल्या खिशात टाकू. सुपर चेसिंग बाय सनराइजर्स खेळणे. 21. अरे कितने बॉल खिलाएगा रे, उधर इधर मारना. ये दमदार आवाज हमारे हनीफ भाई की है. ही स्पर्धा यशस्वी करताना खूप योगदान दिले हनीफ भाईने. मिस्टर मिंगस्टोक, ओ माय गॉड, इज अ बिग 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 विकेट. चूक झाली, उपरी किनारा, विकेटच्या पाठी, विकेट मध्ये दबा झालेला. छान असे झील टिपताना विकेट किपर कैसे नासिर. मिस्टर मिंगस्टोक, ओ माय गॉड, नासिर कॅच. पहिला विकेटचं पतन, पहिला झटका खेळणारे सनरायझर्सला बसलेला आहे. बॅटर मात्र परतला. रजा ज्याच्याकडून अपेक्षा होती, परंतु इथून मोईन पटेल वडिलांकडून लगातार 3 6 मारले तर 4000. मोईन पटेल यांच्याकडून त्यांचा सुपुत्र आता खेळायला येतोय. किती अभिमान आहे, कितना गौरव आहे. सिंगल 6 साठी 1000, लगातार 3 साठी 4000 मोईन पटेल यांच्याकडून दिले जाईल, जो त्यांचा सुपुत्र येतोय अर्थात मोईन पटेल खेळण्यासाठी. या बापाला वडिलांना असतो हा अभिमान, गौरव. जेव्हा मुलगा मैदानात गाजवतो षटकारांची आतिषबाजी, आल्या आल्या मोईन पटेल, वाह वाह, कुछ तो बात है, कुछ तो बात है. आल्या आल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 2 दाणे खडखडीत मात्र मोईन पटेल खातं गोल. पण प्रत्येक षटकाराला रोख रुपये 2000. 2 ने धावसंख्या मात्र पुढे जाते 23 वर. लक्ष आहे 39. इथून फक्त 16 धावा, बरोबर ना, फक्त 16 धावांची आवश्यकता. संतोष सर, सुफियान जो है वो टीम ओनर है, टीम के कप्तान भी, उनका बिल्कुल मानना सही है. वो उनका कहना कि पैसे जमा कीजिए, लेकिन सुफियान अब टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ चुकी है कि आप बैठे बैठे सीधे गूगल पे भी कर सकते हो. सही बात है, लेकिन उनके पिता ने हमको दिखाए थे ये, चलो जो ऑनलाइन है उससे पैसे भेजेंगे. संतोष जी, ये अच्छा संकेत भी है सुफियान की तरफ से, अच्छा मैसेज है. लेकिन मुझे लग रहा है कि 2 छक्के लगने के बाद मोबाइल को खंगाला जाएगा ना भाई, आपका बैलेंस क्या है. ये लालच बुरी बला, ये ऐसा कुछ होगा. ये भी हो सकता है कि आप पैसे को पीछे जाओ और आपका हाथ में आया हुआ मैच आपके हाथ से फिसल जाए, ये भी हो येस सकता है. नक्की मनोज बरोबर म्हटलं, कारण थोडंसं मध्ये आतिषबाजी करताना जो संयमबारी खेळ पाहिजे त्याच्या विपरीत तुम्ही जर खेळ केला तर गोंधळ उडेल आणि तिथे गाडी मात्र फसेल, तिथे काहीतरी मात्र मॅच वेगळ्या दिशेने जाईल. आणि ते थांबण्यासाठी वय वर्ष 60च्या आसपास ज्याचं वय गेलंय तो इब्राहिम पपल्या मैदानाच्या आत. व्हेरी डेंजरस मॅन. संतोष, यहाँ पे हनी पटेल ने एक बड़ा खुलासा ये भी किया कि सोहेब अगर कैच ड्रॉप करवाते हैं तो उनको 501 रुपये मिलेगा. 500 रुपये उनकी तरफ से, 1 रुपये रिजवान दीवान की तरफ से, तो 501 रुपये मिलेगा. 501 तो मिलेंगे. ये अनोखा इनाम रखा है कैच छोड़ने के लिए. आमतौर पे मैच फिक्सिंग के लिए पैसे दी जाती है, यहाँ पे कैच ड्रॉप करने के लिए पैसे दी जा रही है. ये संकेत अच्छा है. ये तो बात है, लेकिन कप्तान तो छोड़ेगा नहीं भाई. बॅक टू क्रिकेट आहे. 23 धाबा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी मात्र थोडेसे 2 विकेट असे आले ना तर मॅचला रोनांग एक वेगळा रोमांच उभा करेल, उत्कंठा वाढेल. 23-2 तिसरं पकीदार बॉलिंग मार्कवर असार फकी आणि नवीन फलंदाज पपल्या. व्हेरी डेंजरस मॅन. कित्येक मैदान गाजवल्यात पपल्याने. एमआर बॉल पहा, आल्या आल्या कसा टाकावा झाल्याने फेकून दिलं. ओ बाय माय, ग्रेट शॉट.
2 धावा पपल्या. हीच हुकूमत घालायची. जेव्हा होता तो 18, 19, 20, 25 चा, तेव्हा अक्षरशः धुमाकूळ घालताना तोच रोग, तोच दहशत, तोच दबदबा. वॉट अ लापटेड. वाईट लॉंगांच्या वरून आल्या 2 धाबा. ग्रेट स्ट्रोक बाय पपल्या इब्राहिम. दोन्ही आणखी स्कोर मात्र आता पुढे गेलेला आहे. तो पोचतोय 25 वर. 12ला 14. 12 चेंडू आणि 14 धाबा. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. आफ्टर द 3 ओव्हर्स कंप्लीटेड 25 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. देखिए संतोष, मुझे ऐसा लग रहा है पपलिया को पता था कि सोहेब वाइडिश मिड विकेट पर खड़े हैं तो वो कैच ड्रॉप करेंगे, क्योंकि उनके लिए पैसे लगवाए थे. हो सकता है इसी अंदाज में उन्होंने ये शॉट सिलेक्शन किया होगा. लेकिन मुझे लग रहा है संतोष, कोई भी टीम जीते, ट्रॉफी जो है, जो कप जो है वो खेरने गांव में ही रहेगा. ये केवल खेरने गांव की अखंडता, ये खेरने गांव की अमन चमन के लिए यहाँ पे टूर्नामेंट रखा. ये अच्छा संकेत दिया है. इससे क्या होता है कि एक दूसरे खिलाड़ी जो है आपस में मेल जुलाव करवाते हैं, एक दूसरे की कमजोरियों को भी भापते हैं और एक अच्छा प्लेटफॉर्म भी मिलता है. तो मैं तारीफ करना चाहूँगा मुनव्वर जी पटेल सर का, जिन्होंने इस तरह का बढ़िया प्लेटफॉर्म रखा. आप आमतौर पर संतोष सर, जो प्रीमियर लीग होते हैं वो 2 दिन या 3 दिन ज़्यादा से ज़्यादा होते हैं, लेकिन पहली मरतबा नई मुंबई में एक बहुत ही मेगा ब्लॉकबस्टर प्रीमियर लीग रखा है, वो है खेरने प्रीमियर लीग. 4 दिन, यानी हर एक टीम 5-5 मैच खेल रही है. ये बड़ा योगदान है. नक्कीच मनोज, नक्कीच. आणि खास करून आम्हाला आमच्यासारख्या छोट्या कॉमेंटेटरला इथे ती संधी दिल्याबद्दल संपूर्ण खेळणे गाव, त्या मुनावर असेल, अनिप भाई असतील, साजिब असेल, कामरान असेल, संपूर्णसाठी केप असेल, केप खान असेल, यांना मी खरोखर धन्यवाद देतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ टू चांस टू कमेंट्री इन KPL 2025. देखिए संतोष सर, मुझे लग रहा है कि अभी अनिप पटेल ने यह भी कहा कि 2026 में कुछ नया करने का इरादा उनके मन में है. इस साल हम 4 दिन की टूर्नामेंट देख रहे हैं, लेकिन 2026 में ये ही प्रतियोगिता लगभग 1 हफ्ते पर यानी 6 दिन की हो सकती है. और उस टूर्नामेंट में लगभग इस टूर्नामेंट में हमने देख रहे 12 टीमें खेल रही है और उस टूर्नामेंट में हम लोग लगभग 16 टीमें खेलने की संभावना है. तो एक अच्छा संकेत दे रहे हैं इससे कि नए खिलाड़ियों को अच्छा मौका मिल रहा है. संतोष जी. येस, नक्कीच. एक खेळाडू मात्र इथून उभरेल, भविष्य निर्माण करेल, येणाऱ्या नवीमध्ये चांगल्या चांगल्या प्रतियोगिता तो खेळेल. म्हणून तो व्यासपीठ आहे, प्लॅटफॉर्म तो देण्यात आले. 25 वर 2 सद्यस्थिती. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी, 12 मध्ये 14 धाबा. आने वाली 12 गेंदे और 14 रन की दरकार मैच जीत के लिए. पहिला मॅच आपल्या भेटीला 3रा दिवस आझाद क्रिकेट खेळणे प्रीमियर लीगचा हा तर्रार आपण अनुभवतोय. अतिशय दर्जेदार क्रिकेट. नाव स्ट्राईकला रेहान. काय कॅच घेतली होती रेहानला. सुपर कॅच. 3 कॅच असे झालेत ना, त्यांनी मन जिंकले. एक शॉर्ट स्पेअर लेगला मुन्नाफ इरफानने घेतलं होतं पहिल्या दिवशी. पिचिंग डाऊन टू द लेग साइड. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. समीकरणचे जिंकण्यासाठी आकडे ते बदलतात. आता 12 चेंडू तेवढेच असतील, पण जिंकण्यासाठी 13 धावा. 12-13. क्या होगा मेरा, क्या होगा तेरा. 12-13. डीप कवर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर. अनादर इज वाईड. आणखीन एक खराब चेंडू. बॉल तेज राहतील. आणखी एक धाव कमी, म्हणजे आता 12 मध्ये 10. संतोष सर, 12 मध्ये 12. हनीफ 12 मध्ये पटेल ने 12. कहा है कि 3 गेंदों पर 3 विकेट के लिए 3000, यानी बल्लेबाजों के साथ साथ वो गेंदबाजों का भी मनोबल बढ़ा रहे हैं. येस, सेन्सेक्स जे बाजारामध्ये सेन्सेक्स आहे, तर जसं बाजार बोलला ते सेन्सेक्स वाढतोय, तेव्हा ते प्राइस वाढतं. फटका फसलाय. डाउन द बॉस. यस राजा, बड़े दिल से आपका स्वागत है. बेहतरीन कॅच. हे विकेट जर कॉट सोहेलला आणखी सफलता झटका बसलाय या वेळेला. सनरायझर्स खेळणेला स्कोर आहे 27 वर 3. येणारे 11 चेंडू आणि 12. 11 गेंदे 12. रोशन सरड्याच्या रंगामध्ये कधीही क्रिकेटची तीच खासियत आहे.
होनी को अनहोनी अनहोनी को होनी तब्दील करने वाला तो अगर कोई खेल हो रहेगा उसका नाम है क्रिकेट. आता 11 मध्ये 12 धावांची अवस्था, 11 गेंदेवर 12 रन. हर्षल आलाय स्ट्राईक वरती, बॉलिंग मार्क वर प्रथम गायकवाड. टर्न केलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये बरोबर क्षेत्ररक्षण होतं. कॅप्टन सुफियान व्हेरी गुड फील्डिंग, चान्स फॉर द रन आउट. हो हो, चूक झाली प्रथम कडून. चेंडू बरोबर पडतो फंबलिंग. जिथे एक एक धाव लाखा मोलाचे, तिथे एक एक धावाचं मोल खूप मोठा आहे. ती चूक झाली आहे. एक होती, 2 निघाल्या, प्रेशर अजून कमी झालं. 29 आता 10 धावा, 10 चेंडू आणि 10 धावा. बॉल टू रन, प्रत्येक चेंडू मागे 1 रन. डीप कव्हर पाहू शकतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडं पुढं आणले. सिलिमिडन पाहू शकतो. काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. कॅप्टन स्टँडिंग ऑफ द डीप स्क्वेअर लेग. सुपर बॉल आहे. क्विकर ये बॉलची आवश्यकता आहे. बिल्डन प्रथम गायकवाड. दिलीप गायकवाड याचा दर्जा जे वेग होता त्यात दुसरा गायकवाडच्या जवळपास वेग धारण करणारा वेग. कारण आम्ही दिलीप गायकवाडला पाहिल्या आझाद खेळूमध्ये काय वेगवान गोलंदाजी करायचे इलियास भाईच्या सोबत. सुपर बॉलिंग, सुपर. कौतुक करायला लागेल विकेट किपरचं. ग्रेट विकेट किपर. सेकंदाचाही वेळ न जाता मायक्रो सेकंड मध्ये बेल कसं उडवल्या. जस्ट लाईक द MS धोनी. ग्रेट कीपर सीट बिहाइंड द स्टंप. नासिर वेल डन यार. जस्ट लाईक द MS धोनी. मायक्रो सेकंड मध्ये क्विकर बॉल एस्टनच्या मध्ये असलेले बेस उडून जातोय. इथे स्कोर असं विकेट पडला तर मात्र खरं नाही. येणार चेंडू 8 मध्ये 10. मॅचला वेगळे वळण. 8 गेंदे 10 रन. रोशन माझा तो अतीत मध्ये घेऊन जर पपल्याला स्पष्ट तरी विकेट किपर आठवत असेल. येस, कंपल्सरी चेस स्पर्धेचा हनीफ बाय, थँक्यू सो मच. नो इक्वल इज अ कंपल्सरी चेस, म्हणजे जेवढ्या धावा तेवढे बनवलं. 8 मध्ये 10. ग्रेट बॉलिंग यार, सुपर फ्लाइट. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं. जो वेगवान धारण केलं होतं 3 बॉल मध्ये, त्या वेगाला थोडासा अरूढ घातलंय, त्याला लगाम घाताना. दॅट इज अ फ्लाइट. सुपर बॉलिंग. 7 मध्ये आता 10. मॅच कुठे होती, मॅचला तापवण्याचं काम केलं विकेट किपर फिल्डरनी. त्याच्यानंतर प्रथमला आवर्जून उल्लेख केली. संतोष सर, यहाँ पे गेंदबाज ये गलती ना करे, एक्स्ट्रा रन बिल्कुल ना दे. यस बिल्कुल. और दूसरी बात, आप फील्डिंग पर फोकस करना होगा. जहाँ ओवर थ्रो के जो रन है उन पे थोड़ा सा ब्रेक लगाने का प्रयास करें संतोष सर. यस बिल्कुल बिल्कुल. ओ बॅटची ठीक आहे. ओ सुपर बॉलिंग प्रथम. वेल डन प्रथम. त्याने धावा ठेवल्या 6 चेंडू मध्ये 10. अब आहे का मजा. जाऊया, ऐकूया रोशन या डीजे ऑपरेच्या माध्यमातून संगीत. बॉलरची सटकली आहे आणि आता मॅच मध्ये कॅप्टनला जोर आला, उत्साह आला. आता मजा येईल. 8 मध्ये 10. क्रिकेट इज अ ग्लोरियसली गेम ऑफ चान्स, अनसर्टेनली गेम ऑफ चान्स. काय होऊ शकतं, अनिश्चिततेचा खेळ आहे. 8 मध्ये जिथे 10 होत्या त्याने काय प्रथम गायकवाडने छाप सोडली यार. आता 6 मध्ये 10. मी 8 मध्ये 10 म्हणतो मित्रा. 2च्या 2 डॉट काढले आणि समीकरण जिंकण्यासाठी 6 गेंदेवर 10 रन. बॅक टू क्रिकेट, अतिशय दर्जेदार क्रिकेट. आजचा तिसरा दिवस आझाद क्रिकेट प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025. तिसरा दिवस, पहिली मॅच अगदी तापले मैदानामध्ये. कारण समीकरण आलंय जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 चेंडू 10 धावा, 6 गेंदे 10 रन.
आणि पपल्यासारखा एक एक्सपिरियन्स मॅन बॅटर समोर असेल जेव्हा मजा यायची. सोहेल बॉलर आइकॉन प्लेयर. संतोष सर, हनी पटेल ने अपने इनामों में थोड़ा सा फेरबदल किया है. 10 रनों की आवश्यकता है तो उन्होंने कहा कि लगातार 2 गेंदों पर 2 सिक्स के लिए 5,000 और लगातार 2 गेंदों पर 2 विकेट के लिए भी 5,000. व्हेरी गुड यार. तो गेंदबाजों के साथ मुझे लगा गठबंधन करवा दीजिए, बल्लेबाज के साथ 5,000 आप दोनों को मिलेंगे. येस न्यूट्रल 29-4-6 चेंडू दा सोहेलच्या समोर आता वय वर्ष 60 मध्ये असलेला इब्राहिम फफल्या. पहिला चेंडू बॅकफुटवर गेला, त्याला कट केला, सिंगल अर्जित केली. आता स्ट्राईक वरती नवीन फलंदाज ज्याला खातं खोलायचं आहे, कारण 2च्या 2 जाहीर शाला डॉट काढले होते प्रथमने. आता मजा येईल. 5 मध्ये 9 सिंगल घेतली, बॅकफुटवर जाताना कट केलं, बॅकफुट पॉईंटच्या ठिकाणी सिंगल घेताना पपल्याने 30 वर पोहोचले. आणखी 9 धावांची आवश्यकता कंपल्सरी. 5 चेंडू और 9 रन. पापा एक्सपिरियन्स सिली मेडाऊनला काय ते सूचित करतो, कॅप्टनला शोभला सूचित करतोय. एक धाव लाखा मोलाची, एक धाव गुण तालिकेमध्ये आपले गुण वाढून जाईल. 39 टू विन. 30 लागल्यात. 9 धावांची आणखी अवस्था. चेंडू शिल्लक 5. बॉलिंग मार्कवर आपल्या टीमचं भवितव्य घेऊन सोहेल. उंची आहे बॉलरकडे, त्याच्याकडे लेग ब्रेकचा मारायचा, त्याचे फिगर हात सांगता का लेग ब्रेक. ओ फिरवलं बॅट्समॅनला. चेंडू भवऱ्यासारखा फिरवताना बॅटरला फिरवलंय. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. कटर बॉल, लेग ब्रेकर. समोरून पपल्या बोलतोय का चूक झाली का सिंगल टाकून. पपल्याच्या मनात विचार काय असतील. 4 मध्ये आता 9. व्हॉट अ मॅच. सुपर किंग का सनरायझर्स, कोण मॅच घेऊन जाईल. फटका ठोकलाय, टप्पा घात करेल, केलाय घात. म्हटलं होतं चुकी झाली. शरीर बॉलच्या बरोबर जवळ न्यायचं होतं, ते करून 3 धावा असल्या समितीला चूक झाली. तिसऱ्या चेंडूवर येतो चौकार. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. 34 आता 3 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ खडा मुकाबला. व्हॉट अ अनबिलिबल मॅच. अविश्वसनीय असं मॅच. बॉलिंग मार्कर सोहेल. ए कमजिंग बॉल टू द जायंट शाह. ग्रेट लेग ब्रेकर. हो, मागणी केली आहे पण शब्द आहेत. अंपायरने जर घेतला ना तर कॅप्टन DRS देण्यात येईल, अदरच नाही. स्तब्ध आहेत, कंचित आवश्यकता नाही असं प्रसाद राज्याचे त्यांचा पहिला दिवस CC साटमच्या जागी आज ते मैदानात अंपायरिंग करताना शिवरामजी वैती असतील, रुपेशजी सामंत असे पहिल्या दुसऱ्या दिवस छान असे अंपायरिंग केले. अंपायर सेट नो डाऊट. 2 चेंडू आणि 5. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅग्निफिसंट मॅच ऑन द थर्ड डे फर्स्ट मॅच. सनरायझर्स खेळणे सुपर किंग. काय सुपर बॉलर आणलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. उंची त्याला साजिश आहे, त्याच्याकडे लेग ब्रेकर आहे, त्याच्यावर फ्लॅट आहे, तो फ्लिपर टाकू शकतो. आता 2 मध्ये 5. समोर लहानसा जायद शाह. लेग ब्रेकला कसा केले, लेग ब्रेकला तर तो फिरवतोय. सुपर मुकाबला. 2 चेंडू 5. ओ माय गॉड. हो नो लेग ब्रेक. इज अ परफेक्टली फ्लिपर. आता जावेद मियांदाद 1985 अगेन्स्ट चेतन शर्मा. शारजा कप जावेद भेदानं रडवलं होतं पण चेतन शर्माने हार मानली नाही. 1987 ला लगेच हॅट्रिक घेऊन दाखवलं. संतोष सर, सबसे मैं चौकन्ना इस बात से हूँ, सूफियान ने आखिरी ओवर फिरकी गेंदबाज के पास में, ये सबसे बड़ी बात है. यहाँ रिस्क उठा है सूफियान ने. गुड कॅप्टनशिप ना सुफियान. 1 चेंडू 5. षटकार ची आवश्यकता. फटका मारले पण मैदानाच्या आत. पापा गेले, झेत घेतले आणि एक अविश्वसनीय मॅचला डिफेंड केलं. काल 33 मध्ये हनीफ भाईनं डिफेंड केलं होतं, खास करून केफ खाननं डिफेंड केलं होतं. आज डिफेंड केलं सुपर किंग खेरनेने. वेल डन यार. 4 धावांनी मात दिली आणि 39 ला डिपेंड केलं. व्हॉट अ लवली मॅच यार. सुपर्ब. प्लेयर ऑफ द मॅच नाव टाइम टू डिक्लेअर. द मॅच. 1 ओव्हर टाकलं, फक्त 7 धावा असरने दिल्या.
आणि 2 विकेटीने टर्न झाली होती मॅच. असर गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच. व्हेरी फर्स्ट मॅच टुडे इन द थर्ड डे. असर शाहरुखजी पटेल यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मैच देण्यात येईल. आजाद क्रिकेट प्रेजेंटेड खेळणे प्रीमियर लीग. चला असर आपको आना है. बेहतरीन बॉलिंग एनालिसिस. एक ओवर टाकला 7 धावा अँड